स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. समर्थ रामदास यांची कविता गई लेखनाची ही इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातली कविता आहे. या व्हिडिओत आपण या कवितेवरील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. Like, share and subscribe for more such videos. Watch complete videos and don't skip the videos. सुरुवातीस पाहूया शब्दार्थ. गई म्हणजे हैगय, जीवी मनाशी, व्यर्थ म्हणजे व्यर्थ, काजळाची म्हणजे शाईची किंवा लेखनाची, कदा म्हणजे केव्हा, निमाकी म्हणजे रिकाम टेकडा, सर्वदा म्हणजे सर्व काळी नेहमी. आता पाहूयात या कवितेवरील प्रश्नोत्तरे. रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. कदा ऐकिली गोष्ट डॅश, कदा ऐकिली गोष्ट जीवी, कदा ऐकिली गोष्ट जीवी धरीना. दुसरं, निमाकी डॅश रिकामाची जोतो, निमाकी रिकामाची जोतो. तिसरं आहे गई डॅश गई पुस्तकाची, गई कागदाची गई पुस्तकाची. मुलांनो, या कवितेतील ओळी आहे त्यामुळे तुम्हाला कविता पूर्ण पाठ केली तर त्याचा फायदाच होईल. खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, आपण पाठांतर केव्हा करावे असे समर्थ रामदास सांगतात. याचे उत्तर आहे आपण सदा सर्वदा पाठांतर करावे असे समर्थ रामदास सांगतात. दुसरा प्रश्न आहे, समर्थ रामदासांच्या मते रिकामाच कोण राहतो? उत्तर, समर्थ रामदासांच्या मते आळशी रिकाम टेकडा माणूस रिकामाच राहतो. प्रश्न तिसरा, समर्थ रामदास कोणती गोष्ट मनाशी धरायला सांगतात? उत्तर, समर्थ रामदास ऐकलेली गोष्ट मनाशी धरायला सांगतात. प्रश्न चौथा, हैगय केल्यामुळे काय होते? उत्तर, हैगय केल्यामुळे जीवनाचा संपूर्ण काळ व्यर्थ जातो. प्रश्न पाचवा, समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव लिहा. उत्तर, समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर हे आहे. सहावा प्रश्न, समर्थ रामदास स्वामींच्या मुख्य ग्रंथाचे नाव काय? उत्तर, समर्थ रामदास स्वामींच्या मुख्य ग्रंथाचे नाव दासबोध आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कोणकोणत्या गोष्टीची गई म्हणजे हैगय करू नये असे समर्थ रामदास सांगतात? उत्तर, लेखनाची व काजळाची हैगय करू नये, आपल्या दैनंदिन जीवनोपयोगी कामांची आणि पुस्तकांची हैगय करू नये, वाचनाची आणि संशोधनाची हैगय करू नये, सर्व महत्त्वाच्या कारणांची हैगय करू नये. प्रश्न दुसरा, समर्थ रामदासांच्या मते कोण रिकामे राहतात? उत्तर, जे नित्य नियमाने पाठांतर करीत नाही, सत्पुरुषांकडून वा आपल्या हितचिंतकांकडून ऐकलेली गोष्ट मनात धरून ठेवत नाही, ते रिकामे राहतात. जे आपले उभे जीवन व्यर्थ घालवतात, ज्यांना काळ व जीवन यांचा संबंधच कळत नाही, ते नर मादी म्हणजे स्त्री पुरुष माणसाचा जन्म लाभून सुद्धा आयुष्यात रिकामेच राहतात. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज.